चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावेनं आपलं खातं खोलतोय तो फलंदाज संदेश आणि गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज नाम सांगा. गोलंदाज अथर्व. अथर्व की गेंदबाजी बहुत बढ़िया गेंदबाज है अथर्व और स्कोर है इस समय 2 रन. इस बार बहुत बढ़िया शॉट कवर के स्कोर है केवल 2 रन. अथर्व की अगली गेंद बेहतरीन शॉट खूबसूरत शॉट 4 रनों की गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई एक करारा ताकतवर शॉट देखने को मिला और 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पर पहुंचा है. विदाउट लॉस इस प्रकार की बैटिंग इस प्रकार की बल्लेबाजी टीम के लिए जरूरत है. देखना पड़ेगा. काफी खूबसूरत एक पॉजिटिव अप्रोच के साथ खेलते हुए संदेश जैसे एक बेहतरीन खिलाड़ी इस समय स्क्रीन पर दिखाई देते हुए. अथर्व फिर से बॉलिंग मोर्चा संभालते हुए ये गेंद लेकर संदेश के लिए फिर से संदेश ने एक बढ़िया शॉट खेला 2 रनों के लिए और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर पहुंचा इस समय 10 पर बिना कोई विकेट के नुकसान पर. 10 रन बिना कोई विकेट के नुकसान पर बेहतरीन बल्लेबाजी. इस ओवर की आखिरी गेंद बची है. आखिरी गेंद सन्मान्य निलेशजी सावंत आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य निलेशजी सावंत. सन्मान्य प्रल्हाद पाटील आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. अथर्व फिर से अपने बॉलिंग मोर्चा संभालते हुए संदेश के लिए गेंद संदेश आगे आहे बेहतरीन खूबसूरत शॉट खेला 2 रनों के लिए और स्कोर को पहुंचा है जब से 12 पर बिना कोई विकेट के नुकसान पर. पहले ओवर का खेल खत्म हो चुका है और संदेश की एक बेहतरीन बल्लेबाजी हम देख रहे हैं और देखना पड़ेगा गेंदबाजी के मोर्चे पर दूसरा गेंदबाज कौन आता है. लेकिन मेरे ख्याल से गेंद है इस समय प्रवीणजी वातकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. या सर्व मान्यवरांचं देवाक्काजी क्रिकेट क्लब देवगडच्या वतीने मनपूर्वक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. रोशन और गेंदबाजी के मोर्चे पर है धीरज. रोशन स्क्रीन पर दिखाई देते हुए धीरज की गेंद पहले ओवर का खेल 12 रन स्कोर बिना के विकेट के नुकसान पर यह वाइड का इशारा मतलब एक अतिरिक्त रन स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पर पहुंचा है. इस बार बहुत बढ़िया शॉट 2 रनों के लिए कवर और स्ट्राइकर के रीजन में खेला और 2 रनों के साथ स्कोर को पहुंचा है इस समय 15 पर बिना कोई विकेट के नुकसान पर. और ये खूबसूरत शॉट 2 रनों के लिए फिर से सेम जगह और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. समय 17 पर पहुंचा है. ये काफी खूबसूरत बल्लेबाजी इस समय रोशन फिर से ढीले हाथ से खेला धीमी रफ्तार के गेंद पॉइंट की तरफ ढकेला 1 रनों के लिए और 1 रनों के साथ 18 पर पहुंचा दिया इस समय. फिर से कवर रीजन में एक शानदार शॉट सिंगल के लिए और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20 पर पहुंचा 20 विदाउट लॉस. यह बहुत बढ़िया शॉट था लेकिन उतनी खूबसूरत एक बेहतरीन फील्डिंग कोई रन इस गेंद के ऊपर एक शानदार फील्डिंग का नजरा जो कि सिली विडॉप के स्थान पर. बढ़िया क्रिकेट चल रहा है इस समय. काफी जो कि अंपायर है काफी तजुर्बे वाले अंपायर है. एक बार बेहतरीन शॉट खूबसूरत शॉट 2 रन और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन 22. 2 ओवर का खेल खत्म हो चुका है और 2 ओवर का खेल खत्म होने के बाद स्कोर है 22 रन बिना कोई विकेट के नुकसान पर. यह अच्छा फाउंडेशन एक पॉजिटिव अप्रोच के साथ दोनों खिलाड़ी इस समय खेलते हुए. प्रवीण वातकर आपल्याला विनंती आपण स्टेजवर यायचं आहे. प्रवीण वातकर आपलं देवाकाळजी क्रिकेट संघाच्या वतीने
मनपूर्वक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. संदेश फिर से टाइप पर यहाँ पर जो कि स्क्रीन पर दिखाई देती हुई और अथर्व गेंदबाजी के मोर्चे पर बारह गेंदों में 22 रन बना दिए हैं. अभी भी 12 गेंदों का खेल बाकी है. यह फील्डिंग क्षेत्र इस समय काफी एक्टिव मोड में दिखाई देता हुआ और इस बीच अथर्व अपने बॉलिंग मोर्चा संभालते हुए अंडरआर्म क्रिकेट के एक बेहतरीन खिलाड़ी यहां पर संदेश जो कि स्ट्राइक पर अथर्व की गेंद, इस गेंद को उठा लिया. डॉट गेंद, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. अथर्व फिर से एक बेहतरीन गेंदबाजी कर रहा है इस समय जो कि हर गेंद में विकेट चलाकर बैट्समैन को परेशानी में डालने का प्रयास करते हुए 1 रन के लिए पॉइंट क्षेत्र में गेंद को ढकेला था और स्कोर पहुंचा हुआ 30 रन 23 विदाउट लॉस. संदेश फिर से और इस बार लॉन्ग ऑन के स्थान पर खेला था. 2 रनों के अंपायर का इशारा था. 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता 25 पर पहुंचा है. हर गेंद के ऊपर प्रहार है संदेश की तरफ से और इसलिए अथर्व की गेंद को अथर्वाजी की सोचना पड़ेगा. अथर्व को अभी किस प्रकार की गेंद डालू क्योंकि ये बहुत बड़ा बल्लेबाज है इनके सामने इस समय. और इस बार बैक टू बॉलर शॉट खेला, सिर्फ सिंगल मिला है और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 26 पर पहुंचा 26 विदाउट लॉस. अथर्व की गेंद और इस बार अंपायर कीजिए सिंगल. ओके 27 विदाउट लॉस. और इस बार बहुत बढ़िया गेंद, उसके ऊपर एक अच्छा स्ट्रोक, 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 पर पहुंचा है. बिना कोई विकेट के नुकसान पर 29 रन बना दिए और 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. अभी भी 6 गेंदें बाकी है. देखना पड़ेगा 6 गेंदों के ऊपर और कितने रन बना सकते हैं. लेकिन इस समय जो कि एक मीटिंग चलती हुई खिलाड़ियों के बीच में, क्योंकि 6 गेंदें स्लो ओवर में काफी हानामारी होती है, उसके ऊपर बड़े बड़े शॉट देखने को मिलते हैं और इसीलिए इस बल्लेबाज को रोकने के लिए एक रणनीति बनाई जा रही है. क्योंकि काफी खूबसूरत ये प्रारंभिक जोड़ी है. इस समय बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए साई गुबा ब के ये संदेश और रोशन, अभी तक उन्होंने 29 अब आखिरी ओवर यानी कि आखिरी 6 गेंदें डालने के लिए अपने बॉलिंग मोर्चा पर तैयार होते हुए गेंदबाज यश. स्ट्राइक पर रोशन काफी लंबे चौड़े खिलाड़ी हैं, बड़े बड़े स्ट्रोक खेलने की क्षमता रखने वाले खिलाड़ी. देखना पड़ेगा इस आखिरी स्लो ओवर में क्या करते हैं. 29 रन बिना कोई विकेट के नुकसान पर 100 है साई गुपा ब टीम का. यश की पहली गेंद को 1 रन जरूर मिलेगा. काफी अच्छी फील्डिंग की वहां पर और स्कोर को पहुंचा जाए 30 पर. बड़े शॉट निश्चित रूप से इस ओवर में देखने को मिलेंगे और दर्शक भी वही मान करते हुए और इस बार गेंद को उठा दिया था, लेकिन इस गेंद के ऊपर कोई भी रन नहीं है. एक डॉट गेंद निकल चुकी. फिर से देखना पड़ेगा, बीच बीच 1-2 बड़े शॉट चाहिए एक सम्मानजनक एक फाइटिंग टोटल बनाने के लिए. 35 तो के ऊपर तो जाना पड़ेगा
और इस बार 2 रनों के लिए गेंद कवर रीजन में, कवर एक्स्ट्रा के कवर के बीच में से गेंद को निकाला और स्कोर को पहुंचा जैसे 32 रन, 32 विदाउट लॉस है। और इस बार 4 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई करारा लाजवाब शॉट खेला और 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36 विदाउट लॉस। अभी भी 2 गेंदें शीर्ष है और बल्लेबाज की तारीफ करनी पड़ेगी। रोशन जैसे खिलाड़ी ताकत भरे शॉट खेलते हैं, अपने टीम को निश्चित रूप से एक फाइटिंग टोटल, एक सम्मानजनक टोटल बनाने की तरफ लेके चलते हैं। देखना पड़ेगा फिर से यश अगली गेंद डालने के लिए थोड़ी सोच और समझदारी की गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि एक आक्रामक एक सीधा 6 रनों के लिए यह है रोशन की बल्लेबाजी। 42 रन 42 और इस छक्के के साथ स्कोर को पहुंचा दिया है 42 पर। आखिरी गेंद बची है और इसके इस ओवर में काफी रन निकल चुके हैं और खास करके रोशन की तारीफ करनी पड़ेगी। खूबसूरत बल्लेबाजी की एक 42 रन 42 विदाउट लॉस। आखिरी गेंद एश अपना बोलिंग मोर्चा संभालते हुए एक स्फोटक बल्लेबाज के लिए इस समय स्ट्राइक पर स्क्रीन पर दिखाई देते हैं रोशन आखिरी गेंद का मुकाबला करने के लिए। 42 रन 42 इस बार और 1 रन के लिए गेंद बाउंड्री यहां पर चली गई और स्कोर आगे बढ़ता हुआ 43-43। 44 रनों का लक्ष्य रखा गया इस समय इस मैच को जीतने के लिए, यानी कि आशापुरी टीम के सामने ये 44 रन बनाने पड़ेंगे जीत के लिए। 24 गेंदें और 44 रन। आगे क्या होगा, कौन सी टीम जीतेगी, कौन सी आगे जाएगी, फैसला होगा। लेकिन ये बताने के लिए हमारे साथी कमेंटेटर पुंडलिक तोंडोलकर जी के पास में माइक शुरू करता हूं और थोड़ी देर के लिए आपकी रजा लेता हूं। धन्यवाद। हेलो 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 नमस्कार गाववाल्यानो, देव बरा करो. नक्कीच आजच्या दिवसातलो तिसरो सामनो मैदानात रंगताना दिसता. देवा काळजी क्रिकेट क्लब देवगडच्या या भव्य दिव्य पटांगणावरती नक्कीच 24 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो आणि मात्र मैदानात बोकाळताना उंडारताना पाडवर वळ काढले गेले, बोकाळले गेले. 24 चेंडू 43 धावा कुठले गेले, म्हणजे आता 24 चेंडू 47 धावांची गरज असतली. कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी वेळ येणारो काळ सांगून जातलो. खेळ नक्कीच रंगतदार होतलो. जो पाण्यान नातलो तो ओली चड्डी घालतलो आणि घामान नातलो तो इतिहास घडतलो. नक्कीच कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी वेळ येणारो काळ सांगून जातलो. दोन खेळगडवाले मैदानात पावलार होताना दिसतात. एक असतलो वहिल्या बाजूक पार्थ असतलो धीरज. पहिलो चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलो 2 धावेसाठी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाणार म्हणजे बाबा गेलो पंढरपुरात. इलो तरी वडे असतले आणि ना इलो तरी वडे. पहिल्या चेंडूवर बहुनी केली गेली. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाता पुन्हा एकदा 1 धावेसाठी म्हणजे 2 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो गेलो. पुन्हा 2 धावे पुन्हा एकदा धाव पलक पुढे सरकला गेला. 2 चेंडूवात 4 धावा कुठले गेले. पुन्हा एकदा मोठा फटको, पुन्हा एकदा 2 धावा म्हणजे 3 चेंडूवात 6 धावा कुठले गेले असत. 44 रन्सांचो डोंगर पार करताना मालोनीत म्हणासा डोळो लागलो मराक आणि ढोरा गेली घरात. राखनो माळ फिरान मेलो. चेंडू मागल्या दरात कधी गेलो तोच कळालो नाही. पुढचा चेंडू असतो
रुपेशचा पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू गेलो, म्हणजे 4 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो गेलो आणि धाव फलक मात्र स्थिर राहला गेला. 6 धावा 44 रन्सांचो डोंगर पार करताना पुन्हा एकदा चेंडू भिरकायता हट्टगट्ट खेळाडू रुपेश असतो आणि धीरज आणि पप्पू अशी घोडजोडी मैदानात असा 44 रन्सांचो डोंगर पार करताना पुन्हा एकदा मोठा फटको मारला गेलो. जवळजवळ डिक्लेअर झोन मध्ये जाता एक करी धाव फलक पुढे सरकला गेला. 7 धावा असतली. 5 चेंडूचा खेळ मागला दरात पडलो असा रुपेशचो. शेवटचा चेंडू असतो, सांगता करणार चेंडू असतो, भैरवी घालणार चेंडू असतो. पुन्हा एकदा मोठा फटको, चांगलो फिल्डिंगचो नजरानो डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलो. एक केरी जाईन धाव फलक पुढे सरकला गेला. पहिल्या ओव्हरच्या 6 चेंडूचा रुपेशचा खेळ मागल्या दरात पडलो असा आणि 6 चेंडूवर 44 रन्सांचा डोंगर पार करताना धाव फलक स्थिर राहला गेला. 8 असतली. आता मात्र वहिल्या बाजूक बऱ्याच वेळान जका योगदान मिळताना तो पप्पू असतो. आता मात्र 18 चेंडू आणि 36 धावा. पुढचे 6 चेंडू भिरकाण्याची जबाबदारी संघ मालकान ज्याच्या खांद्यावरती दिली गेली तो असतो प्रथमेश. जामिनाच्या उजव्या बाजून म्हणजे राऊंड द विकेटने चेंडू भिरकायतो प्रथमेश मेस्त्री चेंडू घेऊन येतो पप्पू साठी. बऱ्याच वेळा 6 चेंडूनंतर पप्पू वहिल्या बाजूक धुरळा उडवण्याची संधी मिळाली असा मात्र प्रथमेशचा चेंडू नक्कीच बघूया. पुन्हा एकदा चांगला फटको मारला गेलो. एक केरी धायन पुढे सरकलो गेलो म्हणजे धाव फलक पुढे सरकला गेला. 9 धावा. पुन्हा एकदा मोठा फटको मारला गेलो 2 धावेसाठी. नक्कीच दोनही खेळाडू मैदानात धुळ उडवताना दिसतात म्हणून मालवणीत म्हण असा बायको गेली मायरात आणि शेजारीन बसली अयरात. अशा पद्धतीत दोघे जण बोकाळताना मैदानात दिसतात. नक्कीच पुढचा चेंडू असतो प्रथमेशचो. पुन्हा एकदा फटको मारला गेलो डिक्लेअर झोन मध्ये. एक केरी धावेसाठी धाव फलक पुढे सरकला गेला. 12 धावा. 3 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो गेलो. पुन्हा एकदा मोठा फटको 2 धावेसाठी. 2 धावे धाव फलक पुढे सरकला. 44 रन्सांचा डोंगर पार करताना 14 धावा असतली. 4 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो असा. अजूनही 2 चेंडूचा खेळ असतो तो प्रथमेश मेस्त्री येतो. पहिल्या बाजू खेळता पप्पू असतो. पुन्हा एकदा मोठा फटको. पंचांचो निर्वाळो. पंच 2 धावेसाठी. 2 धावे धाव फलक पुढे सरकताना दिसताना 16 धावा. 44 रन्सांचो डोंगर पार करताना पंच 2 धावा ना. हा शेवटचा चेंडू असतो सांगता करणार चेंडू असतो भैरवी घालणार चेंडू असतो प्रथमेश मेस्त्री म्हणजेच 11 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो असा आणि जवळजवळ 44 रन्सांचा डोंगर पार करताना 16 धावा कुठले गेले असत. पुढचा चेंडू प्रथमेश मेस्त्रीचो. पुन्हा एकदा मोठा फटको मारण्याचा निर्वाळो. एक केरी धायन धाव फलक पुढे सरकला गेला आणि धाव फलक स्थिर राहला गेला. 17 धावा असतली. नक्कीच कॉमेंटेटर हे मात्र दोन्ही महत्वाचे होळे असतात. कोणी जिंको कोणी वंदो आपल्याला पुढे दिसता ता सांगणार तुमच्या तगत पोचवणार आणि तुमका हसवणार हे आमचा धंदो असता. म्हणून एक मालवणीत म्हण असा शेजारणीच्या तिळा आणि हौंडो कित्या गेला जा मैदानात असताना त्या तुमच्या तगत पोचवण्याचा प्रयत्न करतोय. 12 चेंडूचा खेळ संपलो असा. 44 रन्साचा डोंगर पार करताना धाव फलक स्थिर राहला गेला. 17 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असतली. 12 चेंडू 27 धावा. पुढचे 6 चेंडू म्हणजे तिसऱ्या ओव्हरचे 6 चेंडू भिरकाण्याची जबाबदारी संघ मालकांच्या खांद्यावर दिली गेली. सागर मोठा फटको मात्र चांगलं फिल्डिंगचो नजरानो मैदानात अतिशय सुंदर फिल्डिंग केली गेली. चारी बाजून टाळ्यांचो वर्षाव केलो गेलो आणि मात्र धाव फलक स्थिर राहतला तर मात्र 17 असतली. तिसऱ्या ओव्हरचा पहिलो ओलो चेंडू निर्धाव चेंडू गेलो. कुवांडो चेंडू गेलो. पुयांडो चेंडू गेलो. नक्कीच चेंडू मात्र पुन्हा एकदा 11 चेंडू 27 धावांची गरज असतली. पुढचा चेंडू असतो तो मात्र सागर येतो. पुन्हा एकदा मोठा फटको मारलो गेलो 2 धावेसाठी. 2 धावे धाव फलक पुढे सरकला गेला. 19 धावा असतले. तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू मागल्या दरात पडला असत. तिसरा चेंडू घेऊन सागर पुन्हा एकदा मोठा फटको 6 धावेसाठी केलेला असा आणि 6 धावे धाव फलक पुढे सरकला गेला. 25 धावा. नक्कीच झेल घेण्यासारखं होतो. 3 चेंडूचा खेळ मागला दरात पडला असा. नक्कीच झेल घेण्यासारखं होतो. अखेरच्या क्षणात मात्र चेंडू जाता 6 धावेसाठी. मालवणीत एक म्हण असा डोळे लागलो मराक आणि ढोरा गेली घरात राखून माळ फिरांडलो. खटक्यावर बॉट जाग्यावर पलटी. चेंडू मात्र केव्हा अकांड्या पैलाडी गेलो तोच कळालो नाही. 6 धावे धाव फलक स्थिर राहला गेला.
25 धावा. चौथा चेंडू घेऊन 9 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा मोठा फटको एकेरी धावेसाठी. एकेरी धावे धाव फलक पुढे सरकला. 26 धावा. 4 चेंडूचा खेळ मागला त्याला पडलो गेलो असा. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटको 2 धावेसाठी. 2 धावे धाव फलक स्थिर राहला गेला. 28 धावा. तिसऱ्यावरचे 5 चेंडूचा खेळ मागल्या त्याला पडलो असा. 7 चेंडू आणि 16 धावाची गरज असतली. 7 चेंडू 16 धावा म्हणजेच तिसऱ्यावरचो शेवटचा चेंडू. मात्र हुलकावून देत चेंडू गेलो मागल्या दाराक. 4 धावेसाठी पावडर लायसर बाजार उलगान गेलो. हुल देता मात्र आणि चेंडू गेलो अकांड्या पैलाडी. 4 धावे धाव फलक पुढे सरकला गेला. 32 धावा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावेची गरज असतली. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू आणि 12 धावाची गरज असतली जिंकण्यासाठी. पहिल्या 18 चेंडूचा खेळ मागला तर पडलो गेलो. 18 चेंडूत 44 रन्सांचा डोंगर पार करताना धुळ उडवताना बोक काढताना मैदानात मात्र धावफलक स्थिर राहला गेला. 18 चेंडूत 32 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असलेली ती 12 धावांची. नक्कीच कोण जिंकतलो कोण हरतलो येणारो काळ सांगून जातो. खेळ नक्कीच रंगतदार. शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी प्रथमेशने स्वतःच्या खांद्यावर घेतली गेली. प्रथमेश मिस्त्री वैयक्तिक दुसरी ओव्हरचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी घेताना दिसता असा. वहिल्या बाजू खेळता तो पप्पू आणि खायला बाजू असा तो मात्र धीरज. नक्कीच दोनही मैदानात बोकाळताना दिसतात. आपल्या संघाचा भक्कम कामगिरी करताना दिसतात. मोठ्या फटक्यांची गरज असतली नाहीतर पावडर लायसर बाजार उलगान जातलो. यवादला साधात तर दळीदार की त्या बादात काहीतरी कान मंत्र देताना दिसता तो मात्र प्रथमेश मैदानात. नक्कीच चौथ्यावरीचं पहिलं वहिलं चेंडू जामिनाच्या उजव्या बाजून. 6 चेंडू 12 धावा. मोठा फटको आणि चांगलो मात्र फिल्डिंगचो नजरानो दिसता. पंचांकडे मात्र दाद मागताना दिसता. तोपर्यंत मात्र मालवणीत म्हण असा एकेरी धावेन धाव फलक पुढे सरकला गेला. नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया पण त्याचा येळ बरो होतो. मात्र एकेरी धावेन धाव फलक पुढे सरकला गेला. आउट म्हणजे बाद दिलो गेलो. रनआउट दिलो गेलो म्हणजे मराच्या म्हशीक चराच्या ओढी लागले गेले. गरज नसताना धावाक लागलो आणि धाव फलक स्थिर राहला गेला. पहिला कलाम लागला. 32 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 12 धावांची गरज असलेली. 5 चेंडू 12 धावा. नवीन फलकुटालो मैदानात पावला रोवताना दिसता. टाय संघ जर मॅच टाय झाली असेल सुपर ओव्हर खेळवली जाणार याची नोंद घ्या. मोठा फटको मारलो गेलो 2 धावेसाठी. अमय याच्या फलकुटातना इल्या भोवनी केली गेली. सीमेच्या अधिकाऱ्याक पान ठेवला गेला. सीमेचा अधिकारी पावलो गेलो. पुन्हा एकदा मात्र गडी बाद झालो गेलो आणि धाव फलक स्थिर राहला गेला. 4 चेंडू 10 धावांची गरज असलेली. आता तो धरलं. आता चेंडू 3 चेंडू आणि 10 धावा. पुढचा चेंडू असतो प्रथमेश मिस्त्रीचो. नक्कीच मात्र पुन्हा एकदा होलैला नायकरूच्या भाषेने बोंडगीचे वाशे. पुन्हा एकदा कलाम लागला गेला. पुन्हा एकदा हादरो बसलो गेलो. धाव फलक स्थिर राहला गेला. 34 धावा. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असलेली. आता मात्र एकतर्फी सामना होताना दिसता म्हणजे मालवणीत मन असा कंदील इला इजत आणि घोंगडा रावला भिजत अशी परिस्थिती झाली. पुन्हा एकदा मोठा फटको मात्र निर्धाव चेंडू गेलो. विजय निर्माण केलो गेलो तो मात्र साई कृपा संघ. यानंतर सामना होतोय तो दिर्बा गणेश मळे आणि
मिस यू बंटी दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या. यानंतर सामना रंगतोय तो धीरबा गणेश मळेवाळ आणि मिस यू बंटी या सामन्यात लढत आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो. यानंतर सामना रंगतोय तो धीरबा गणेश विरुद्ध मिस यू बंटी दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित मैदानामध्ये यायचं आहे. यानंतर जो सामना रंगतोय धीरबा गणेश विरुद्ध मिस यू बंटी दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया नाणेफेकीसाठी या, कारण यानंतर अनेक सामने खेळवायचे आहेत याची नोंद घ्या. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या. मिस यू बंटी आणि धीरबा गणेश